अहंकारे अहंकार रे अहंकारे अहंकार चरणे राहिला सत्सतीच्या पाठे अंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तावर दया अंबा प्रसन्न झाली दया क्षमा शांती अंबे उजाल्या ज्योती रेणुके। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज आम्ही गेलो होतो वाशिममधल्या दुर्गादेवीच्या दर्शनासाठी। तर नवरात्रीच्या दिवसामध्ये वाशिमची शोभा काही वेगळीच असते। प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मंडळामध्ये आणि प्रत्येक चौकामध्ये एकापेक्षा एक सुंदर दुर्गा मातेची मूर्ती आपल्याला सजवलेली दिसते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। इथे बघा किती अप्रतिम सजावट केलेली आहे। प्रत्येक मंडळाची थीम वेगळीच असते। कुठे पारंपरिक पद्धतीने देवी सजवलेली असते, तर कुठे आधुनिक पद्धतीने लाइटिंग संपूर्ण मंडळ उजळून टाकलेलं असते। आणि हे बघा कुठे कुठे असे भूतांचे अवतार वगैरे लटकून ठेवलेले असतात। आजकाल हा नवीन ट्रेंड आलेला आहे, भूतांचे पुतळे वगैरे लटकून ठेवतात। आणि या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये महादेवाची छान इथं सीन दाखवलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय म्हणजे विशेष आहे, काय काय यावेळेस दुर्गा उत्सवामध्ये काय काय केलेलं आहे हे तुम्ही सांगू शकता। नंतर आम्ही दुर्गा माता दर्शन झाल्यानंतर लगेच गणेश मंदिरमध्ये गेलो, जिथे की आपल्याला बघू शकता गणपतींची खूप सारी मूर्ती आहे। तिथे मध्ये नाव सुद्धा लिहिले गावाचे। आणि याच गणेश मंदिरमध्ये बघू शकता तुम्ही किती छान मूर्ती आहे सरस्वती माताची। एकदम मन प्रसन्न झालं मूर्ती बघून। हे बघा गणेश मंदिरच्या बाजूलाच बघू शकता ही छान मूर्ती आहे। या मूर्तीकडे बघून म्हणजे या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले की आपोआप मन शांत होतं। खरंच असं वाटतंय की आईचं थेट रूप आपल्या समोर उभं आहे। जिथे गेलो तिथे भक्तांची मोठी गर्दी होती आणि खास करून म्हणलं तर इथे एक देखावा दाखवला होता, ज्याच्यामध्ये म्हणजे भूत बंगला टाईप दाखवलं होतं। तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर खूपच अंधार होता आणि खूप म्हणजे असं भीती वाटण्यासारखं तर नाही म्हणता येईल, पण एक छान प्रयत्न होता की म्हणजे नाही काहीतरी दाखवण्याचा। आणि आतमध्ये जाऊन म्हणजे चांगलं वाटलं, पण लहान मुलं खूप रडत होती आणि मुली वगैरे असे ओरडत होते। पण एवढं आम्हाला असं काही भीती वगैरे काही वाटली नाही आतमध्ये। तुम्हाला याच्यामध्ये कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला भीती वगैरे याच्यामध्ये वाटली का? तर हे कमेंट करून तुम्ही सांगू शकता। चला
उजाल्या ज्योतिर्णुके. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.